केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा वाद पेटलेला आहे। केईएम रुग्णालयाच्या नामांतराला विरोध करत ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरत असेल तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू असा इशारा आदिवासी समाजाच्या नेत्या नलिनी गुजाडे यांनी दिलेला आहे। गरज भासल्यास मुंबईतील 222 आदिवासी पाड्यांसहित ठाणे आणि पालघरमधील आदिवासी देखील सोबत घेऊ असं त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितलं। मागील 2 दिवसापासून मुंबईत केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा विषय गाजतोय। ठाकरे गटाने याला विरोध केलाय। सह्याची मोहीम देखील ते करताना बघायला मिळतात। मात्र ठाकरेंच्या या विरोधाला आता विरोध करतायत। अर्थात आदिवासी संघटना आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि आज त्यांनी केईएमच्या डीनची भेट घेतलेली आहे। पहिलं मला सांगा, काय तुमची मागणी आहे? कारण ठाकरे गट एकीकडे विरोध करतोय। मंगलप्रभात लोढा यांनी जो विषय मांडला होता त्याला आता ठाकरेंनी विरोध केला। लोढा साहेबांचा आधी मी आभार मानेन की केम रुग्णालयाला कौशल्यश्रेष्ठ एकलव्य हे नाव नामकरण करायचं। एकलव्य हा आदिवासी होता आणि आदिवासींचं कुठेतरी ह्या वास्तूला नाव येतंय, त्याचा आम्हा आदिवासींना अभिमान आणि गर्व असेल की आमच्या आदिवासीचं नाव येतंय। अजूनपर्यंत आदिवासींचं इतिहासात नाव नाहीये आणि असं करून तरी कुठेतरी आदिवासी हा ह्या समाजामध्ये, कारण शिवकालीनपासून आदिवासींनी लढाई केली, शिवाजींनी आदिवासींना एकत्र घेऊन काम केले, पण आदिवासींचं सगळे ते तिजोऱ्या पेट्या सगळं सांभाळायचं काम आदिवासींकडे होतं आणि आता आदिवासींचं नाव येतंय एकलव्याचं, म्हणून कुठेतरी विरोध करणं हे बरोबर नाही। आम्हाला अभिमान असेल की आमच्या आदिवासीचं नाव आहे। जाणीवपूर्वक विरोध होतोय आणि त्या विरोधाला तुम्ही कसं उत्तर? काय माहिती, ते राजकारण जसं फिरवतात तसं, पण आम्हाला हे नाव येतंय म्हणून अभिमान आहे। तुम्ही उत्तर देणार त्या विरोधाला? आता बघू, आमच्यातले सगळे प्रमुख आदिवासी आहेत। आता मी आज एकच आले कारण सगळे आदिवासींचं काम जिकडे तिकडे चालू आहे। आता कुठेतरी सगळे आम्ही आदिवासी बांधव एक होऊन नक्कीच काहीतरी आंदोलन करू। सगळ्या संघटना रस्त्यावर उतरतील गरज पडल्यावर। ठाणे पालघर जिल्हा सगळे येतील। कॅमेरा पर्सन स्नेहल सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।